श्री स्वामी समर्थ. आटाचक्कीवरती घरामध्ये आहे ती आटाचक्की, गहू वगैरे दळण होतं त्याच्यावरती. पण सासूबाई करून देतात एकदम. काही काही वेळेस ज्वारीचं पीठ आटाचक्कीवर थोडंसं मोठ्या चक्कीवर चांगलं येतं मऊ असं दळण, म्हणून त्या करून देतात. तर ते दळण करून दिल्यानंतर आपलं सगळं एकदम चाळून वगैरे ठेवलं तर आपल्याला पण बरं पडतं, म्हणून चाळून असे आटाचक्कीवरती गव्हाचं बेसन पीठ, डाळी वगैरे बाकीच्या तांदूळ बारीक होतात. पण ज्वारीचं पीठ थोडंसं कमी प्रमाणात करावं लागतं. आणि कधी जास्त प्रमाणात जर पाहिजे असेल तर मोठ्या चक्कीवरून कधीतरी असं दळून आणावं लागतं जास्त. कधी काय कार्यक्रम असेल किंवा काय असेल तर हे पीठ अशी एकदम चाळून ठेवले. आता हे ज्वारीचं पीठ आहे, मक्याचं पीठ आहे, एकदम असे चाळून ठेवले म्हणजे स्वयंपाक करताना गडबड होत नाही. महत्त्वाचं म्हणजे दळण घरात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ऐनवेळी जर नसतील म्हणजे आठवड्याचं नियोजन करून ठेवावंच लागतं. शनिवार रविवार किंवा दळणं करावीच लागतात. आणि जास्त प्रमाणात करून ठेवलं तरी पण त्याला जाळे वगैरे लागू शकतात. त्यामुळं जेवढं लागेल तेवढंच करावं लागतं. पण कधी कधी कमी जास्त होऊ शकतं. आपल्या घरी काही कार्यक्रम वगैरे असेल तर काहीतरी म्हणजे असं जास्त कमी होऊ शकतं. त्यामुळं ही पिठं अशी चाळून ठेवली ना तर बरं पडतं आपल्याला. स्वयंपाक करताना पटकन आपलं घेतलं की होऊन जातं, गडबड होत नाही आणि वेळ पण आपला वाचतो. तर रिकाम्या वेळ आपल्याकडे असेल तेव्हा टी व्ही बघत किंवा असं निवांत असं बसलेलं असेल त्यावेळेस अशी कामं केली म्हणजे आपल्याला सकाळीच्या कामामध्ये म्हणजे गडबड असते. सकाळचं जेवण वगैरे बनवताना सकाळची घाई असते, गडबड असते, तर आपल्याला काही वेळ रिकामा असतो घरामध्ये. त्यावेळेस अशी पिठं चाळून ठेवणं, लसूण सोलून ठेवणं ही कामं अशी केली, रात्रीच्या भाज्या वगैरे निवडून ठेवल्या तर अशी कामं पटकन म्हणजे सकाळची होऊन जातात, काही गडबड होत नाही. त्यामुळं आपण रिकामा वेळ असा मिळेल तेव्हा असं टी व्ही बघताना किंवा काही आपण आपल्या घरामध्ये असे निवांत आपण बसलेलो असेल तरी पण आपण असे काहीतरी कामं पीठ चाळणं हे करू शकतो. त्यामुळे आता हे सगळे पिठं वगैरे चाळून स्वच्छ म्हणजे डबे स्वच्छ धुवून घासून उन्हात वाळवून ठेवलेले आहेत. अशी पिठं भरून ठेवली म्हणजे एक आठवडा महिना असं, महिन्याची नसतात पण आठवडाभराची पिठं करून ठेवायची. तर हे असं आपल्याला नियोजन केलं म्हणजे आपल्याला गडबड होत नाही. त्यामुळं असं दर महिन्यात